जायला पाहिजे, सुरुवात व्हायला पाहिजे, तिथून आमची सुरुवात झाली नाही, त्याच्यामुळे आमच्यामध्ये नाराजी आहे। त्यामुळे ते शासनाकडे मागणी एकच आहे आमची की जो नदीचा पूल आहे तो पूल थोडा उंच करून सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करावी। झळझळीत सोनसळा कळस दिसतो पिवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, याप्रमाणे असणारं कळसाचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा वारकरी संप्रदाय हा समाधान होत असतो। परंतु यंदा काही लोकांना या प्रस्थानाचं दर्शन घेता आलं नाही, ही नाराजी वारकरी संप्रदायावर आहे। या सर्व लोकांनी, या सर्व नवीन पिढीने की या दिंडीमध्ये सामील व्हावं आणि आपण माऊलीची सेवा करावी आणि अशी जी आपली परंपरा जी आहे महाराष्ट्राची, ती परंपरा पुढे चालू ठेवावी अशी मी त्यांना आवाहन करतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान झालं आणि हा पालखी सोहळा आज आणि उद्या 2 दिवसाचा पुणे मुक्कामी असणार आहे। आणि आज शहरामध्ये सकाळपासूनच दिंड्यांना यायला सुरुवात झालेली आहे। सायंकाळच्या सुमारास दिंड्या आपल्या ह्या मुक्कामाच्या अर्थात विसावाच्या ठिकाणी या सगळ्या दिंड्या विसावलेल्या आहेत। आपण पुण्यातील नारायणपेठ येथील गोगटे शाळेमध्ये आहोत। पुणे महानगरपालिकेत जवळपास 101 शाळा वारकऱ्यांसाठी ह्या खुल्या करून देण्यात आल्या आहेत आणि या शाळेमध्ये आज गोगटे शाळेमध्ये कंधार तालुक्यातील उन्हाळी या गावातील दिंडी उतरली आहे। सायंकाळच्या सुमारास एकीकडे हरिपाठ सुरू आहे, तर महिला या स्वयंपाकाची लगबग आहे। वारकरी चालून सगळे थकलेले आहेत। काही वारकऱ्यांना हे पावसामुळे प्रस्थान सोहळ्याला जाता आलं नाही, मात्र काही वारकरी हे प्रस्थान सोहळ्याला होते। इथून पुढे आता हा सगळा प्रवास सुरू राहील। परवाच्याला अवघड असा घाट सर करून हे पुढे वारकरी पंढरपुढे मार्गस्थ होतील। आत्ता या शाळेतील वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत। माऊली, आपल्या दिंडीविषयी आम्हाला ओळख करून द्या। तुमचं गाव कुठलं, किती वर्ष झाली आणि प्रस्थान सोहळा कसा होता यंदा? श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी गोविंद महाराज संस्थान मंगनाळी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड या ठिकाणाहून ही दिंडी निघालेली आहे आणि आम्ही आळंदीला गेलो, पण त्या ठिकाणी आम्हाला सर्व पब्लिक म्हणजे वारकऱ्यांना की नदीला पूर आल्यामुळं आम्हाला ते प्रस्थानाला पूर्ण लोकांना जाता आलं नाही। त्यामुळं ते शासनाकडे मागणी एकच आहे आमची की जो नदीचा पूल आहे तो पूल थोडा उंच करून सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करावी असे आमचं म्हणणं आहे। यंदाचा प्रस्थान सोहळा तुम्ही पाहिला की नाही? पाहिला पण फार कमी पब्लिक पाहिली यावेळेस, कारण आम्हाला सर्व लोकांना तिथे येऊ दिलेलं नाही, कारण सर्व बंदोबस्त असल्यामुळं आमचे सर्व पब्लिक वारकरी जे आहेत ते वारकरी आमचे तिथे जाऊ शकले नाहीत, त्यामुळे तेवढी नाराजी आम्हाला वाटलेली आहे। पण किती वर्ष आता वारी करताय? 14 वर्षापासून वारी करतो आम्ही। माऊली, तुम्ही? आम्ही करता। तुम्ही गेला होता प्रस्थानाला? गेलते आम्ही। कसा होता प्रस्थान सोहळा? या पुढे जरा प्रस्थान सोहळा कसा होता? छान होता, चांगला होता। पाऊस पाणी सारखं पाणी चालू होतं। स्वतः आम्ही गेल्या होत्या। तुम्ही गेले होते? हा, स्वतः गेल्या होत्या। माऊलीचं दर्शन झालं। आम्हाला काही टाळकरी, झेंडेकरी आणि विनेकरी अशा लोकांना अडचणीमुळं मध्ये सोडलेलं होतं। बरं, आता मला सांगा, गावाकडे पाऊस पाणी? आणि पाऊस चांगला आहे। या बारीक पेरण्या झाल्या, पेरण्या झाल्यामुळं बहुत संख्येनं वारकरी लोक माऊलीच्या वारी करता निघालेले आहेत। कामं टाकून देऊन सगळे व्यवस्थिशीर झालेले कामं करून निघालेले आहेत। माऊली म्हणतात की आता पूल उंच करायला पाहिजे, अनेक वारकऱ्यांना जाता नाही आलं, तर हा एवढी सोय माऊलीच्या कृपे करून किंवा माऊलीला आम्ही साष्टांग दंडवत करता माऊलीतर्फे वारकऱ्याची सोय व्हावी अशी नम्रतेची विनंती वारकरी संप्रदायातर्फे आम्ही करू शकता। काय प्रस्थान सोहळ्याला तुम्ही गेलता की नाही? यावर्षी नाही झाला, महापूर असल्यामुळे आम्ही अलीकडेच थांबलो आणि आज सकाळी तिथूनच स्नान करून आलो महाद्वारचं दर्शन घेऊन। काय मग प्रस्थान सोहळ्याला नाही गेलं तर दिंडीला येते की पुढे? पण माऊली, प्रस्थान सोहळ्याला नाही जाता आलं तर मग दिंडीला पुढे येते की पुढे वारी येतेच की पुढे? पण जिथून जायला पाहिजे, सुरुवात व्हायला पाहिजे, तिथून आमची सुरुवात झाली नाही, त्याच्यामुळे आमच्यामध्ये नाराजी आहे। त्यासाठी मी 1997 पासून वारी करतो, 1997 पासून। आता असंख्य वारकऱ्यांचं काही प्रस्थान सोहळा चुकलाय, पण पुढे ते पालखी येतील पण ते नाराजीनेच येतील ना, नाहीला जाणं अलीकडेच थांबावं लागलं ना। हा, त्यांनी जे 1560 लोकांचा काढला होता आदेश, त्याच्यामुळे सर्व वारकरी जाऊ शकले नाहीत। त्याचं दुःख आहे। हा, त्याचं दुःख आहे। आम्ही 97 पासून येता चुकला नाही? हा, नाही, फक्त लॉकडाऊनचा चुकला 2 वर्ष, लॉकडाऊनचा 2 वर्ष चुकला फक्त। काय असतं प्रस्थान सोहळा? काय सांगाल आमच्या पिढीला, नवीन पिढीला वारी काय करावी? माऊलीला त्या सिद्धोपंताचा आदेश झाल्याशिवाय पालखी हलिनात आणि पादुका पालखीमध्ये ठेवणार।
कळस हालतो हा असा. मी स्वतः पाहिलेला आहे 97-98ला. हा त्याचा निघा आता हा माहेराला. हा तुम्हाला आज्ञा झाली आता वारीला जायला म्हणून त्यांनी असं कळस हलवून इशारा करतात. मग तरुणांना काय सांगाल, काय वारीत सहभागी व्हा? तरुण- वारी अखंड चालू ठेवा हे मागलच्या पिढीला आम्ही सांगू शकता. तुमचा कसा अनुभव आहे? हा आता माझा अनुभव मी म्हणजे आमच्या चुलत्यापासून मी येतो. हा. हा आणि मागले पण हा आता बी पण आमचे हे हातपाय चलेपर्यंत वारी आमच्या सेवा घडावी ही विनंती आहे माऊलीला. असं काय एवढं वारीत सगळे ते म्हणतात सेवा घडावी, हो महाराज, तुमचा कसा अनुभव आहे वारीचा? तेच बरोबर आहे. मी 1980 पासून वारी करतो मी बी. आणि आम्ही या सर्व दिंड्यामध्ये सहभागी होतो. पण आता नवीन पिढीला मला एकच संदेश द्यायचा आहे की नवतरुण जे मंडळी आहेत लोक, या सर्व लोकांनी या सर्व नवीन पिढीने की या दिंडीमध्ये सामील व्हावं आणि आपण माऊलीची सेवा करावी. आणि अशी जी आपली परंपरा जी आहे महाराष्ट्राची, ती परंपरा पुढे चालू ठेवावी अशी मी त्यांना आवाहन करतो. आपल्या वारकरी संप्रदायाचं कलशस्थानी जे आमचे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांच्या कळशाचं दर्शन घेतल्यानंतर हे वारकरी संप्रदाय हा शांत होत असतो आणि समोर चालण्यासाठी परवानगी असते. प्रस्थान म्हणजे एवढंच, झळझळीत सोनसळा कळस दिसतो पिवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, याप्रमाणे असणारं कळसाचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा वारकरी संप्रदाय हा समाधान होत असतो. परंतु यंदा काही लोकांना या प्रस्थानाचं दर्शन घेता आलं नाही, कारण का ही नाराजी वारकरी संप्रदायावर आहे. आणि आमचे वारकरी संप्रदायातर्फे एक सरकारला विनंती आहे, त्या ठिकाणी दोन्ही पूल खूप मोठे झाले पाहिजे, कारण का पुढे चालून प्रस्थानाला वारकरी संप्रदायाला अडथळा येऊ नये. तसंच आणि हे वारकरी संप्रदाय हा छोटासा संप्रदाय नाही, हा खूप संप्रदाय मोठा आहे. आणि या संप्रदायामध्ये सेवा करणारे, तन मन ध्यान लावून सेवा करणारे हे वारकरी आहेत. आणि हे घराकडले सर्व कामधंदे सोडून देऊन पेरणीचा काळ असताना सुद्धा ह्या वारीला हे वारकरी येत असतात. मग ह्या वारी करण्याचा एकच उद्देश आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको, असं साधू संत सांगतात. बाबांनो, ही वारी का करावी, कशासाठी करावी? जोपर्यंत आपल्या ह्या शरीरामध्ये ताकद आहे, जोपर्यंत हे आपले इंद्रिय चांगले आहेत, तोपर्यंतच ही वारी करता येते. म्हातारपणी ही वारी करणं शक्य नाही, कारण का वयोवृद्ध झाल्यानंतर आपल्याला कोणतं काम करता येत नाही. परंतु तरुण वयामध्ये हे करायचं कार्य आहे, म्हणून आम्ही या वारकरी संप्रदायामध्ये भाग घेतो आणि या वारीचा आनंद घेतो. हा आनंद एवढाच माझ्यापुरताच नाही, तर आमच्या सर्व वारकरी संप्रदायासाठी भूषण आहे. सर्व गावातले लोक मला म्हणले जाऊ नका तुम्ही, तुम्हाला होय ना, घरीच बिमार होतो मी, पण माझी भावना असल्यामुळे मी आलो. घरचे सुद्धा म्हणले जाऊ नका म्हणून. किती वय आहे तुमचं? माझं 70-72 आहे. हां, पंढरपूरच्या 50 वाऱ्या झाल्यात माझ्या, इथल्या काय तेवढ्या झाल्या नाही. एकादशी करताय? हा हो एकादशी हां, एकादशी भजन दर झालं. एकादशी एकादशीचं महत्त्व आहे. हा, काही नाही. मुलगा पत्नी म्हणली जाऊ नका, तुम्हाला होय ना, तिथून उचलून आणावं लागेल, परेशान करतात मुलाला. म्हणले विठ्ठल काळजी गाडी बांधून आणत. मी मुलं आता देव काही करू म्हणून निघालो.